सध्या अनेक शेतकरी आहेत जे नैसर्गिक संकटांचा सामना करतात. यापैकी जळगावमधील असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे दुष्काळ पडला तर काहीच पीक येत नाही. पण जळगावमधील एका शेतकऱ्याने मात्र केळीच्या उत्पादनातून करोडपती होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते झाले सुद्धा. राजेंद्र पाटील असं या शेतकऱ्यांचं नाव आहे. भाडेतत्वावर त्यांनी 30 एकर शेतीत फक्त केळीचं पीक घेतलं. योग्य नियोजन आणि मार्गदर्शन याच्यामुळे त्यांना 50,000 केळ्यांच्या रोपापासून कोटींच्या घरात नफा मिळाला आहे. ते सांगतात की कोणत्या केळीवर कोणता रोग कुठल्या वेळी पडणार आणि त्यानुसार कोणती फवारणी दिली पाहिजे याची सुद्धा योग्य माहिती पाहिजे आणि नियोजन सुद्धा व्यवस्थित पाहिजे. बघायला गेलं तर तुमचा माल जर क्वालिटीचा असेल तर निश्चितच तो घर बसल्याही खपू शकतो. पण यासाठी शेतकऱ्याला विशिष्ट प्रयत्न केले पाहिजेत. ते सांगतात की 2019 पासून टप्प्याटप्प्याने ही ते शेती करत गेले आणि बघायला गेलं तर हळूहळू त्यांची प्रगती सुद्धा होत गेली. ते सांगतात की केळी लावण्याआधी शेतीमध्ये असं पीक पाहिजे जेणेकरून माती ही कोरडी झाली पाहिजे, जमीन कोरडी हवी आणि त्यानंतरच तुम्हाला केळीचं पीक चांगलं येऊ शकतं. त्यामुळे योग्य नियोजन आणि योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही सुद्धा केळीच्या पिकातून चांगलं उत्पन्न घेऊ शकता असंच ते सांगतात.